हॅलो. तर आज मी तुम्हाला आमच्या कर्जतच्या प्रवासाची गोष्ट सांगणार आहे. सकाळी उठून आवरून आम्ही कर्जतच्या लेण्या बघण्यासाठी जायला निघालो. ॲज युजुअल मॅप बघून मी ओंकारला चुकवलं आणि आम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर जाऊन पोहोचलो. पुन्हा कसं तरी ओंकारने वाट काढत रिटर्न आलो आम्ही. साधारण 1.5-2 किलोमीटरचा जंगल ट्रेक करून आम्ही या सुंदर ठिकाणी पोहोचलो. तर हा आहे धबधबा आणि या धबधब्याच्या मागे साधारण 2100 वर्ष जुन्या लेण्या आहेत. यांना कोंडाणा केव्ज किंवा कोंडाणा लेण्या असं म्हणतात. तर इथे इतकं शांत हे ठिकाण होतं. ना कोणताही दंगा, ना माणसांची फार वर्दळ. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी सगळ्यात सुंदर ठिकाण होतं हे. याच्यानंतर आम्हाला तिथे एक पिऊन दिसले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की 5:30 वाजेपर्यंत या लेण्या उघड्या असतात. त्यानंतर कोणी तुम्ही जाऊही नका, कारण जंगल ट्रेक आहे, फार भीती वाटते. तर कोणताही एंट्री चार्ज नाही आहे, फ्रीमध्ये जाऊन येऊ शकता. त्याच्यानंतर आम्हाला हा गॅरी भेटला. हा थायलंडवरून होता. तर इथे त्यांना जाण्यासाठी काही व्हेइकल नव्हतं प्रायव्हेट, त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊन आलो आणि त्यांना कर्जत स्टेशनला सोडलं. तर हे लोकं खूप फ्रँकली असतात आणि त्यांना आपल्या भारताबद्दल आणि त्याच्या ब्युटीबद्दल फार आकर्षण होतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मग घरी येता येता आम्हाला साधारण 7:30 ते 8 वाजले. मग आम्ही नवी मुंबईमध्ये राहतो, तर तिकडे येईपर्यंत खूप वेळ झाल्यामुळे मग रात्री आम्ही हॉटेलमध्येच जेवण केलं आणि रात्री घरी येऊन झोपलो. बाय.